पद्मावती जाते असं असं बघायला मिळालं बा. पद्मावतीचं भगवंतांचं दर्शन केली का? पद्मावती काय म्हणते? तिथं मंदिरात होतं ते सांगायचे. भगवंताचं झालं छान झालं. छान झालं ना. वितराग भगवान असतात, बाकी कोणी सुद्धा आपले देव नाही. पद्मावती वगैरे आपले देव नाहीत, आपल्यासारखेच ते श्रावक आहे. पण ते श्रावणाचा शुक्रवार असल्यासारखं भाग झाला मला. श्रावणाचा शुक्रवार वगैरे काही नसतो. आता आत्या आपण त्यापासून वेगळे आहोत. त्या श्रावणाच्या शुक्रवारापासून आपला आत्मा वेगळा आहे. आपण फक्त जाणणारे आहोत. हे समजलं तर आपल्याला काय होतंय, आपण सारखं 18 दोषांनी रहित अशा वितराग भगवंतांचंच फक्त आपल्या स्मरणात राहतंय, दुसरं कोणी सुद्धा नाही. कारण ते मग आपण मिथ्यात्व केलं. पण हा श्रावणाचा शुक्रवार त्यात पद्मावती भेटल्या आणि पद्मावती काहीतरी भगवंत भेटते भगवंताची पूजा बघायला मिळाली बा. विशेष म्हणजे सगळं होतं दिसलं असं म्हणून सांगायला जे दिसलं ते. तर आता पण पद्मावतीला नमस्कार करायचं का असं आम्हा विचारतात. ते नाही करायचा प्रश्न आहे, पण ते जरा असा माहोल होता. तू काय करती हे विचारायलेत आम्हा. करायचं का आपण त्याला नमस्कार? ते देव आहेत का आपले? ते झालं. पैसा ऐकत आम्हा सांगते ते. आपण आजपर्यंत केलो ते चुकलं, त्याचं प्रायश्चित्त माग. आतापर्यंत आपण ते म्हणूनच आपल्या डोक्यात ते आलं की नाही, श्रावणाचा शुक्रवार पद्मावती कशा असतात. मग हे सगळं आपल्या डोक्यात ते संस्कार बसलेत. पुढच्या भवात परत ते जाणार आपले संस्कार. म्हणजे आपल्या बरोबर ते संस्कार नकोत. आतापर्यंत मी केलं ते सर्व माझं चुकीचं आहे. जे आहे ते आता त्याला एक भगवंतांची स्तुती म्हणताना त्यात एक श्लोक आहे की एका मनुष्याला भूक लागली, खूप भूक लागली, पण त्याला अन्न काही मिळत नाही. मग तो काय करतो, कालकूट विष मिळालंय त्याला, ते विष खाईल का तो पोट भरण्यासाठी? विष मिळालं होतं त्याला, विष खाणार का तो? नाही ना. मग तसं हे सगळं मिथ्यात्व वगैरे आजपर्यंत भजलो ते विषासारखं आहे. आपल्याला वितराग भगवान भेटले नाहीत म्हणून कोणाला मानलं तर देवी देवता वगैरे ह्यांना मानून त्यांनाच खरं देव मानलं. पण ते आपले देव नाही आहेत. ते कोण आहे, सगळे आपल्यासारखे श्रावक आहेत. म्हणून त्यांना कधी सुद्धा भजायचं नाही. ते सुद्धा जन्म मरणाच्या दोषाने सहित आहे. आणि आपण सुद्धा जन्म मरण करतोय. म्हणजे जन्म मरणाने रहित झाले तेच खरे देव आहेत जगामध्ये. निर्दोष कारण परमात्मा आपला सुद्धा तसा जाणण्यासारखा आहे. म्हणजे माझा आत्मा देखील निर्दोष आहे. परंतु आता विचारात काय घ्यायचंय, दर्शन करताना फक्त खरे देव शास्त्र गुरु त्यांचंच मी सेवन करेल, दर्शन करेल, विनय करेल, पूजा वगैरे करेल. ह्याला सोडून अन्य माझं काही सुद्धा कोणाशी प्रयोजन नाही. हे समजलं तर मग आपण म्हणजे काहीतरी आशा राहते, हिच्याकडून काय मिळेल, हे मला काहीतरी सांगतील, काहीतरी आपल्याला पुढचं सांगतील वगैरे, अशा रीतीने ह्या भावनेने आपण त्यांना बजायला जातो. परंतु असे कृपाने ते काही सुद्धा आपल्यासारखेच अल्पज्ञानी आहेत. त्यांना सुद्धा काही आपण त्यासाठी भजन करायचं नाही. वितराग देवाला भजलं की कल्पवृक्षासारखं सगळं काही मिळत राहतं आपल्या जे मनात आहे ते. पण आपल्या मनात फक्त एक आपलाच आत्मा आणि मोक्ष, याशिवाय दुसरं काही सुद्धा नाही. अतींद्रिय आनंद, मोक्ष म्हणजे अतींद्रिय आनंद. शुद्ध आत्मा आपला सदैव आहेच हे जाणलं तर आपण प्रत्येक समय निराकुल जगू शकतो. पूज्य कोण आहेत, पूज्य नाही आहेत ते हे सांगायलेत आम्हा. फक्त जे आपण बघितलेले अरिहंत भगवान आहेत ना मंदिरातले, ते सोडून त्या देवळातलं दुसरं कोणी पूज्य नाही आहे. आपल्यासारखे फक्त ते साधर्मी आहेत. आपण त्यांची निंदा करत नाही. फक्त जसं कोणाला तुम्ही पूजेला बोलवलं श्रावकांना, तर ते आपले जसे साधर्मी आहेत तसे ते सुद्धा साधर्मीच आहेत. त्या कारणाने जसं साधर्मीला आपण नमस्कार करत नाही
तसं त्यांना देखील नमस्कार करायचा नसतो. आणि ते देवाला सचित्त फळं चढवतो. आंबा चढवल्याशिवाय खायचं नाही. हां. नाहीतर नारळ चढवायचं, सचित्त नारळ. सचित्त ते पण म्हणजे दोष आहे. ज्यामध्ये सचित्त कशाला म्हटलं, ओली फळं वगैरे जे असतात ना ते सचित्त असतात. आणि ते अखंड फळामध्ये काय जीव वगैरे आहे माहीत नसतं. आणि शिवाय ते स्वतः स्थावर काय जीव आहे, एकेंद्रिय. म्हणून आपण त्यांना चढवायचं नसतं ओल्या ह्यांना. मग वाळलेले बदाम वगैरे आपण चढवतो की नाही, मग किंवा गोटा नारळ म्हणजे ते वाळलेलं असतं. मग ते त्याच्यामध्ये दोष नाही तेवढा, परंतु ओल्या फळामध्ये दोष लागतो. आणि ते पहिल्यांदा आंबा चढवल्यावरच मग खायचं. गोड लागतो का? हं. तर असं काही नसतं. म्हणून हा विचार करायचा नाही, फक्त आपलं निर्लोभता दाखवायची. ठीक आहे, भगवंतांना मी काय अर्पण करत नाही, आपले फक्त परिणामच निर्मल करतो. आपल्या परिणामानुसार तोपर्यंत मला त्याग आहे, बस ह्यातच आपल्याला. चढवल्यावरच मी खाणार असं नाही. तर जोपर्यंत मला ते योग्य वाटत नाही तोपर्यंत मला त्याचा त्याग आहे. दानाचे भाव करायचे, हं. चढवण्यापेक्षा दानाचे भाव करायचे. आणि आपण जेव्हा जे खाण्याचे भाव करतो त्यावेळेस देखील मी अंश स्वरूपी आहे, ह्याला खाणारा नाही, जाणणारा मात्र आहे, असं जाणत राहायचं. ते चढवलं आजपर्यंत त्याचं प्रायश्चित्त. हम्म. देवासमोर आपण चढवलं ना, किती 1 डझन चढवत होती काय आंबे? डझन नाही, आंबा, एकच आंबा. आम्ही हेच खाऊन घेतो. काय वेगळं काढून केळी आंबा ते हे मला जे वेगळंच ठीक. म्हणजे कधी आपण चढवलं ना, असं केळी चढवलं, काय फळं खरबूज चढवलं, तर ते दोष आहे, त्याचं प्रायश्चित्त करायचं अम्मांकडून. म्हण प्रायश्चित्त द्या म्हण. काय ती द्या. देऊन द्यायला. तर आता आपल्याला जसं आहे तसं वस्तूमध्ये जाणून घ्यायचं. कारण का तर भगवान तर ते काय कापड काढ तोपर्यंत. भगवान काही घेतच नाहीत. भगवान कसे आहेत, फक्त न्यायकच आहेत, फक्त जाणतात. तसं फक्त आपली परिणती काय आहे, निर्लोभ आहे की मोह आहे की नाही, त्यासाठी आपण अष्टद्रव्याने पूजा करतो. मग त्यात उत्कृष्ट द्रव्य घेतो, शुद्ध असलेले. मग ते द्रव्य घेऊन आपण काय म्हणतो की भगवंतांची पूजा करतो, स्तुती करतो. परंतु भगवान तर काहीच त्याच्यामध्ये पण प्रसन्न होत नाही, आणि कोणी केलं नाही म्हणून तिथं काही कोणाला शाप पण देत नाही. म्हणजे भगवान कधी रुसत नाहीत, कधी प्रसन्न होत नाहीत. ते वितरागच आहे. ते फक्त आपल्यासाठीच, आपले विकल्प शांत करण्यासाठी, आपले परिणाम चांगले राहण्यासाठी, किंवा आपल्या परिणामामध्ये मोह ममता वगैरे राहू नये म्हणून आपण ते सगळं समर्पित केलं असं म्हणतो. मग ते समर्पित केलं म्हणजेच काय केलं, तर आपले विभाव सगळे सोडून स्वभावात येण्यासाठी आलंय. एवढंच फक्त. जिनदर्शन करताना निज दर्शन झालं तर आपल्याला खऱ्या अर्थाने दर्शन घडलं. ते मंदिरात काय ओटी भरली, दुसऱ्याचे पाया पडले, कुंकू वगैरे लावलं ना. पण मग तिला कुंकू लावलं, ओटी भरली का? ती काय केली नाही. आता नव्हे अलीकडं नव्हे, हा पलीकडं केलं की सगळं. केलंय ना. मग ते बरोबर आहे का चुकलं? तर ते चुकलं माझं. त्यापासून मी म्हणजे हे मिथ्यात्व केलं, आणि त्याच्यापासून कसली भावना केली असं सौभाग्याची वगैरे, तर ते माझे सर्व दोष मिथ्या होत. मी माझ्यामध्ये राहो, परत मला हे संस्कार नको. आपल्याला मंदिरात जायचं कशासाठी? वितरागी बनायसाठी. आणि तिथं जाऊन आपण रागच केला, द्वेष केला, कोणाचा तरी पाया पडला. एवढ्या वर्षी चालले ते डोक्यात बसले. हा, मग आता परत घेऊन जायचंय का पुढे? ते डोक्यात बसले म्हटल्यावर नाही ना घेऊन जायचं. मग ते सगळं सोडून द्यायचं. आता त्याचं स्मरणात पण आणायचं नाही. झालं ते सगळं माझं अज्ञान अवस्थेत झालं. आता मला भेद विज्ञान झाले, सम्यदर्शन झाले की नाही, स्वतःला जाणतो की नाही, अतिंद्रिय आनंद भोगला, शांती मिळाली की मग परत आपल्याला दुसरं काही अपेक्षा राहत नाही. माझ्यावर ते संस्कार नको पूर्वीचे, हे सगळे भाव कर. नाहीतर हे संस्कार लई घट्ट असतात, परत पुढं गेल्यावर ते उदयाला येणार. परत कधीतरी वाटतं की
करावं दर्शन. क्षत्रपालला काय चढवायचं असतं? नारळ क्षेत्रपाळ समोर नारळ फोडायचं. शेंदूर, हां, तेल शेंदूर. केलं ना ते पण सगळं? क्षेत्रपाळचं पण केलं का? केलं ना. ते आम्हा एक पण बोलते, ते कसं झालंय मनामध्ये ना सगळ्यांच्या लोकांची भीती, ते आम्हाला काहीतरी करतील किंवा आपण त्यांचं सगळं करत राहायला पाहिजे. पण भयाने स्नेहाने वगैरे कुठलंही काही करायचं नसतं. आशेने काही करायचं नाही. मिठाचं आता आम्हा भजत नाही तर आम्हाला कोण काय करते? कुठला देव काय करते? त्यांना पण जय जिनेंद्रच म्हणायचं असं. म्हणून सारखा आपण विचार करायचा की मला आता ते सगळे जी भीती वाटली, मी स्नेहाने केलं, आशेने केलं, भयाने केलं, जे जे मिथ्यात्व केलं ते सर्व माझे दोष मिथ्या होत, मी माझ्यामध्ये राहो. आता मला फक्त आत्मा आणि वितराग भगवानच दिसतात, दुसरं काही सुद्धा नाही. शास्त्र जिनवानी जे सांगितलंय तेच मला मान्य आहे. गुरु मार्गदर्शन करतात तेच मला स्वीकार आहे. त्याला सोडून दुसरं मी काही करणार नाही. आता तुझी भाची सगळं करत होती की रेखा, आणि सोडली का नाही? सोडल्यावर वाईट झालं का चांगलं झालं? आम्हांनी एकदा सांगितलं सगळ्या घरातल्यांना, एकदा सांगितलं की सगळ्यांनी सोडलं. जेव्हा आम्हा पण आधी घरात असताना सगळं करत होते, पण जेव्हा कळालं ना तत्वज्ञान, त्याच्यानंतर सांगितलं की ज्ञानपूर्वक सोडायचं. असं नाही आमच्यासमोर सोडलं आणि मागं जाऊन परत केलं, असं नाही. त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. आम्हा सांगते ते आपल्या कल्याणासाठी सांगतात आणि त्यांना ज्ञान आहे त्याच्यातलं, आपल्याला अज्ञान आहे. मग ते अज्ञान दूर करायचं असतं. आम्हा त्याला जर समजा चुकून काहीतरी असा एक इन्सिडेंट झाला चुकून, तर ते लगेच तिथं लिंक लावली जाते की बघा मी सोडलं म्हणून आता असं झालं. म्हणजे काहीतरी ते कोइन्सिडेंट असते कावळा असं. बसायला. हा, नॉटी बसायला. हा. ते काही आपलं वाईट पण करत नाही, चांगलं पण करत नसतं. आपल्याच परिणामाचा आपल्याला उदय येत असतो, कर्मबंध झालेला. मग त्यावेळेस नेमकं भेटलं, सोडून दिलं, आता असं झालं असं काही नाही. तुम्ही काय आपल्याला शाप पण देत नसतात, ते आपल्याला काही वर पण देत नसतात. ते फक्त काय आहे, आपल्यासाठी साधर्म्य आहे असं समजून आपण फक्त त्यांची निंदा पण करायची नाही, त्यांना तुच्छता पण लेखायचं नाही आणि वंदन पण करायचं नाही. म्हणजे आज तू जर सम्यक दर्शन प्राप्त केली तर आज तू त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. त्यामुळे त्यांची शक्ती कमी का तुझी शक्ती कमी? त्यांना घाबरायचं नाही, ते तुला घाबरणार. माहिती आहे का? क्षमा म्हण, काय चुकलं ते केलं, दोष सगळं मिथ्या होत. अशी व्हायला नकोत आपल्याला. परत मला कुठल्या भवाभवामध्ये अशा दुसऱ्या देवी देवतांच्या अधीन व्हायचं नाही. जैन धर्मच मिळू दे, जैन धर्माचीच आपण साधना करणार. उत्तम क्षमा. क्षमा.